नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपीमध्ये आपलं स्वागत आहे. अहमदनगर जिल्ह्यातलं लोणी हे गाव राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं गाव. या लोणी परिसरात बिबट्यांनी उच्छाद मांडला आहे. हे बिबटे अनेकांना अनेक ठिकाणी नजरेस पडत आहेत आणि गेल्या 12 दिवसात 2 मुलांचा त्यांनी बळी घेतला आहे. दुसरा बळी आज 4:30 वाजता गेला. या बळी पडलेल्या मुलाचं नाव आहे हर्षल राहुल गोरे. दुपारी 4:30 वाजता हा शेतातून आपल्या चुलत्याच्या घराकडे जात होता. त्याच्यासोबत त्याचा चुलत भाऊ होता. गिन्नी गवत शेजारी वाढलेलं होतं. दबा धरून बसलेल्या बिबट्यानं या 5 वर्षाच्या हर्षला त्या गिन्नी गवताच्या शेतात ओढून नेलं. त्याचा भाऊ वाघ वाघ म्हणून ओरडायला लागला. त्याचे आई वडील चुलते सगळे आरडाओरड करीत गिन्नी गवताच्या शेतात घुसले, परंतु तोपर्यंत हर्ष बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. 12 दिवसापूर्वी याच लोणी परिसरात, म्हणजे ही जी घटना घडली तिथून 2 ते 2.5 किलोमीटर परिसरात लोणी येथे अथर्व लहामगे या 9 वर्षाच्या चिमुरड्याचा असाच बळी गेला होता. फरक एवढाच, वेळ तीही सायंकाळची होती, ही सायंकाळची आहे. जो अथर्व लहामगे बळी गेला ते मक्याचं शेत होतं आणि आजचा हर्ष गोरे हा बळी गेला ते गिन्नी गवताचं शेत होतं. साम्य दोन्हीमध्ये एक, दोन्हीही उंच वाढलेले गवतवर्गीय पिकं होते, म्हणजे वैरणीची पिकं होती. मुद्दा असा आहे आता की एकाच नरभक्षक बिबट्याने हे 2 बळी घेतले की नाही हे समजायला मार्ग नाही. आज लोणी परिसरामध्ये 15 पिंजरे लावले आहेत. वन खात्याच्या जवळपास 3 ते 4 टीम, म्हणजे 15 ते 20 अधिकारी आणि कर्मचारी जिथे जिथे कुणाला बिबट्या दिसेल तिकडे धाव घेत आहेत. इकडचे पिंजरे तिकडे, तिकडचे पिंजरे तिकडे सतत हलवण्याचं मिशन चालू आहे. ते थर्मल ड्रोन की काय नवीन टेक्नॉलॉजी आहे. रात्री बिबट्या त्या ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद होऊ शकतो, असं काहीसं नवं तंत्रज्ञान असलेले ड्रोन सगळीकडे फिरवले जात आहे. युद्ध पातळीवर, म्हणजे ॲक्शन मोडवर वन खातं आहे, पण बिबटे मात्र पिंजऱ्यांना हुलकावणी देत आहेत. त्याचं कारण असं आहे, एक तर त्यांना इथे काहीतरी गडबड आहे. मुळात बिबटे हा अत्यंत बुद्धिमान प्राणी, त्याच्या लक्षात येत आहे की आपल्यासाठी सापळा लावला आहे. एक, किंवा आपला भाऊबंद पिंजऱ्यात जाताना त्यांनी पाहिलं आहे. 2, किंवा ते स्वतः पिंजऱ्यात जाऊन जंगलात सोडून परत तिथे आले आहेत. 3, या 3-4 कारणापैकी कुठलं तरी एक कारण असावं. गेल्या 12 दिवसात 10-15 पिंजरे, त्यामध्ये भक्ष्य, सतत पिंजरे इकडून तिकडे हलवण्याची मुवमेंट, असं सगळं सुरू असताना 12 दिवसात केवळ एक बिबट्या त्यांना त्या पिंजऱ्यात जेरबंद करता आला आणि त्या बदल्यात आणखीन आज हर्ष गोरे नावाचा चिमुरडा आई वडिलांच्या घरच्यांच्या डोळ्यात देखत बिबट्यानं फाडून टाकला. अतिशय हृदयद्रावक ह्या दोन्हीही घटना आहेत आणि बिबट्यांचा उच्छाद मात्र थांबायला तयार नाही आणि वन खात्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. ऊसाची लांबच लांब पसरलेली शेतं, मक्यासारख्या पिकाची उंच वाढलेली पिकं, एवढा सगळा हक्काचा घनदाट निवारा असताना थर्मल ड्रोन किंवा बिबट्यांना पाठ झालेले पिंजरे हे या बिबट्यांचा उच्छाद थांबू शकतील, त्यांना जेरबंद करू शकतील, असं चित्र गेल्या 12 दिवसात दिसलं नाही. बळी मात्र आणखीन एका मुलाचा गेला. यावरून वन खात्याच्या किंवा बिबट्याला जेरबंद करण्याच्या मर्यादा किती आहे या सगळ्या साधन सामुग्रीवर हे स्पष्ट झालं. एका बिबट्याला बेशुद्ध करण्याकरता वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली, पण बिबट्याला बेशुद्ध करता करता माणसं बेशुद्ध पडायची वेळ येईल इतकं हे काम सुद्धा अवघड आहे, हे सुद्धा सिद्ध झालं. म्हणजे एका अर्थाने बिबट्याला पकडण्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. आता ऊसाची जिथं शेतं आहेत, जिथं उंच वाढलेली पिकं आहेत, तिथल्या शेतकऱ्यांच्या चिमुरड्या मुलांनी त्या शेतात जायचं की नाही. रात्रीच्या वेळेस लाईट जर आली, मग विद्युत पंप चालू करण्यासाठी शेतकऱ्याला तिथपर्यंत जाणं आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना सगळ्यांकडेच अटॅच रूम नाहीत, त्यांना
बाहेर वावरणं आहे, घरासमोर ऊसाचं पीक आहे, मक्याचं पीक आहे, अशा काळामध्ये या सगळ्या परिसराची अवस्था भय इथले संपत नाही अशी झालेली आहे. बिबट्याची प्रचंड दहशत, वन खात्याच्या मर्यादा आणि तिसऱ्या बाजूला बिबट्याच्या बाजूला असलेला कायदा माणसाच्या बाजूने नाही, बिबट्याच्या बाजूने आहे. वाघासारखाच दुर्मिळ होत चाललेला प्राणी म्हणून बिबट्याला सूची क्रमांक 1 मध्ये दुर्मिळ प्राण्यांच्या सूचीत टाकल्यामुळे या सगळ्या अडचणी निर्माण होत आहे. बिबट्या दुर्मिळ तर जाऊ द्यास, कुत्र्यासारखा दिवसा ढवळ्या लोकांच्या नजरेस पडतो आहे. आमच्या राहत्याजवळ पिंपळस परिसरामध्ये भातोडे वस्ती आहे, मधून जाणारा रस्ता आहे. कधी कधी बिबट्या ऊन खात बसलेला असतो, कधी कधी तो सायकल स्वारांना दिसतो, इतका तो मांसाळला आहे. कोपरगाव शहरामध्ये, नाशिक शहरामध्ये दिवसा ढवळ्या बिबट्या शहरात फेरफटका मारतो आहे. लोणीमध्ये शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तो अनेकांना दिसला आहे. तो माणसांना भीत नाही, वाहनांना भीत नाही, भूक लागली की माणसांनाही खायला कमी करत नाही. मग आता कायद्यात काही दुरुस्ती करायची आहे का? नाहीतर असंच जर चालत राहिलं तर बागायत भागामध्ये न जाणो कदाचित बिबटे उदंड होतील आणि माणसाला अधिसूचित त्यांची जी सूची क्रमांक 1 आहे त्यात माणसाला टाकण्याची वेळ तर येणार नाही ना. हे ठरवण्याची वेळ आणखीन काही दिवसांनी येईल अशी सध्याची अत्यंत भीतीदायक, अत्यंत वेदनादायक, ज्यांच्या घरातली मुलं गेली, ज्यांच्या आता असं सांगितलं जातं, अजून संपूर्ण हकीकत पुढं आली नाही. हा हर्ष गोरे हा एकुलता एक मुलगा होता, त्याला एकच बहीण आहे. आई वडिलांच्या डोळ्यात देखत खेळत खेळत पुढे जाणारा मुलगा बिबट्यानं ओढून नेणं, बिबट्यानं त्याला खाणं, बिबट्यानं त्याच्या चिंधड्या उडवणं, याच्यापेक्षा मोठा दुःखाचा डोंगर असू शकत नाही. जिथे जिथे चाऱ्याची उंच वाढलेली पिकं आहेत, ऊसाचे फड आहेत, अशा प्रत्येक गावात आज बिबटे झाले आहेत. बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांचं प्रजनन ऊसात अत्यंत सोयीच्या पद्धतीने होतं, म्हणून बिबटे मल्टिप्लाय होत चालले आहेत. उद्याचं जगणं, बिबट्याबरोबर जगणं एवढं सोपं नाही, कारण आपण बिबट्याबरोबर जगण्याची सवय करून घेऊ, पण ते बंधन बिबट्यावर असणार नाही, कारण त्याला समजेल अशा भाषेत त्याची शिकवणी घेण्याची अद्याप तरी सोय झालेली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये या ज्या 2 भीषण, हृदयद्रावक, अत्यंत वेदनादायी घटना घडल्या, यापासून मायबाप सरकार काही बोध घेणार की नाही? कुत्र्यासारखे जे सहज नजरेस पडतात ते प्राणी दुर्मिळ असू शकतात का, याचीही व्याख्या करणं गरजेचं आहे. कायद्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. नाहीतर जी अवस्था आज लोणीमध्ये आहे ती हळूहळू सर्वत्र होणार आहे. प्रवरा पट्ट्यात आत्ताच बिबट्याची दहशत गेल्या 10-12 वर्षापासून आहे. ती दहशत हळूहळू ती जुन्नरला आहे, ती आंबेगावला आहे, तशी ती ऊसाच्या पट्ट्यात सगळीकडे होत जाणार आहे. मानवी जीवनावरचं हे एक मोठं संकट आहे. हे मायबाप सरकारने लक्षात घ्यायला हवं. कुत्री माणसं मारतात, बिबट्या माणसं मारतो. आता कुत्री महत्वाची, बिबटे महत्वाचे की माणूस महत्वाचा, हे ठरवण्याची वेळ जवळ आली आहे. आजच्या हृदयद्रावक घटनेचं मी जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.